कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात आल्यावर उद्धव ठाकरेंविषयीच्या युतीबाबत सविस्तर बोलणार. ठाकरे बंधू एकत्र राहिल्यास आपण कायमचा शेतावर जाऊ अशी शिंदेंना भीती, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ, संजय राऊतांचा खोचक टोला. वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर शेलारांची भूमिका, तर ही शेलारांची बौद्धिक दिवाळखोरीच. मनसे नेते प्रकाश महाजन यांची टीका. राज ठाकरे यांची ती मुलाखत 1.5 महिन्यापूर्वीची. ते शाळकरी मुलांप्रमाणे तडजोड करतील असं वाटत नाही. बंधूंच्या युतीवर मंत्री सामंत असं म्हणतायत. राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण द्या. नाशिकमधील बॅनरमधून उद्धव ठाकरेंना साकडं. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी लावलं बॅनर. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पवार काका पुतळ्यामध्ये बैठकांचा धडाका. पुणे साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वेगळी बैठक. कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही. ज्या संस्थांमध्ये शरद पवार अध्यक्ष तिथे मी सदस्य, आणि म्हणून एकत्र बैठक. शरद पवारांसोबतच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आले तर शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच होईल, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. शरद पवार अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, पण आम्ही शिंदेसोबत एकत्र येणार नाही, संजय राऊतांचा निशाणा. हिंदी सक्तीला विरोध होत असताना भाजपकडून दादरमध्ये बॅनरबाजी. ही भाषेची सक्ती नव्हे, महाराष्ट्राची भक्ती. राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ परिसरात भाजपचे बॅनर. शासनानेच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध. राज्यभाषा सल्लागार समितीचा थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीचे निर्णय मागे घेण्याची विनंती. बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस कासलेची आणखी चौकशी करणार. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी मेडिकल कौन्सिल समोर सुनावणीसाठी कुटुंबियांची हजेरी. सुश्रुत खैसास सुनावणीला गैरहजर. खैसास यांचा वैद्यकीय लायसन्स रद्द करा, भिसे कुटुंबियांची मागणी. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी विद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेच्या शिक्षेसह 30,000चा दंड, तर उर्वरित दोन्ही आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. 9 वर्षांनी प्रकरणाचा निकाल. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश. चौकशीमध्ये सहकार्य करेपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम. खेडकरची आतापर्यंत ठोस चौकशी झालेली नाही, न्यायालयाचं निरीक्षण. सोन्याच्या दराने 1 लाखाचा टप्पा ओलांडला. 24 कॅरेट सोन्याचे दर GST सह 1 लाख रुपयांवर. पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर आणखी वर जाण्याचा अंदाज. कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांची हत्या. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळला. कुटुंबातील सदस्यांनी हत्या केल्याचा संशय. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.